हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. ब्लाऊज डिझाईनच्या डे 8 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पानगला डिझाईन. खूप सोप्या पद्धतीने पानगला डिझाईन तयार करणार आहोत आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तुम्हाला जर जास्त पट्टी ठेवायची असेल तर त्यानुसार मेजरमेंट घ्या. नंतर गला रुंदी घ्यायची. पुन्हा रुंदीला इथे मी 3.5 इंच घेते. तुमची साईज जरा जास्त असेल तर तुम्ही 4 इंच घ्या. नंतर मी इथे पानगळ्याचा शेप देते. अशा पद्धतीने शेप देऊन झाल्यानंतर कटिंग करायची आहे. मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूने अस्तर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. त्याचबरोबर गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. शिलाई मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिक सुद्धा अस्तरच्या मापातच कटिंग करायचं आहे. गला कटिंग झाल्यानंतर गल्याला कट पाडायचे आहेत. उलट्या करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. कंबरेला आणि गल्याला दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. अशा पद्धतीने फोल्ड करायचं सेंटर पासून आणि टक्स मारायचा. नंतर इथे मी गल्याला लेस लावून घेते. पुन्हा थोडासा गॅप ठेवून दुसरी लेस लावून घेते. तुम्ही गल्याला लेसनुसार कोणतीही डिझाईन तयार करू शकता. नंतर रस्सी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने शिलाई मारत जायचं आणि रस्सी फिरवायची दाखवल्या पद्धतीने. यामुळे एक डिझाईन तयार होईल.
तर याच पद्धतीने आपण पूर्ण गळ्याला अशी डिझाईन तयार करायची. तर बघू शकता इथे आपण किती सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे. नंतर खालती कमरेला सुद्धा मी इथे लेस लावून घेते. ब्लाऊज तयार झाल्यानंतर लेस लावली आहे त्यामध्ये आपल्याला मणी सुद्धा लावायचे आहेत. तयार भागावरती कटोरीचा तयार केलेला भाग ठेवायचा आहे. अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची. नंतर तयार केलेली बाही घ्यायची. बाहीचा सेंटर शोल्डरवरती ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईजची बाही जोडून घ्यायची. तिथूनच डबलची शिलाई घ्यायची आणि दुसऱ्या बाजूची बाही जोडायची. याच पद्धतीने आपण दुसरी बाही ही जोडून घ्यायची आहे. नंतर साईडला शिलाई मारायची. मेजरमेंट नुसार ब्लाऊज फिटिंग करायचा आहे. अशा सोप्या पद्धतीने आपण ब्लाऊज डिझाईन कंप्लीट केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.